Section 3 Writing Skill Expansion of Idea 3.1. मित्रांनो, एक्सपान्शन ऑफ आयडिया हे रायटिंग स्किलमध्ये हा भाग आपल्याला परीक्षेला विचारला जाणार आहे. एक्सपान्शन ऑफ आयडियाज म्हणजे कल्पना विस्तार. एक्सपान्शन ऑफ आयडिया इज टू एलॉबरेट अन आयडिया इन अ पॅरेग्राफ फॉर्म. एखादी कल्पना परिच्छेद स्वरूपात विस्तृत करणे म्हणजे कल्पना विस्तार. अ पॅरेग्राफ is necessary a series of connected sentences which develop one topic sentence. परिच्छेद ही एखाद्या विषयाला धरून लिहिलेल्या अनेक वाक्यांची एक शृंखला असते. विषय वाक्य म्हणजे संक्षिप्त स्वरूपात व्यक्त केलेला विषय, विचार, विधान हे असतं. टॉपिक सेंटेन्स इट इज अ सब्जेक्ट स्टेटमेंट एक्सप्रेस इन अ सेंटेन्स. A good topic sentence is brief. The good topic sentence, we find a central theme in that good topic sentence. चांगला एखादा टॉपिक सेंटेन्स असतो विषयाला धरून, विषय वाक्य जे असतं तर ते संक्षिप्त स्वरूपात असतं, परंतु त्या वाक्यातनं एखादी मध्यवर्ती कल्पनासुद्धा व्यक्त केलेली असते. आयडियली इट इज रिटन इन 3 parts. Introductory part, introductory paragraph, core content, concluding paragraph. एखाद्या विषय वाक्याचं जेव्हा आपण कल्पना विस्तार करतो तेव्हा तो 3 पॅरेग्राफमध्ये तो कल्पना विस्तार करायचा असतो. पहिला इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, परिचयात्मक परिच्छेद आपण त्याला म्हणतो. कोर कंटेंट याचा अर्थ मूळ गाभा. आणि नंतर कन्क्लुडिंग पॅरेग्राफ्स म्हणजे त्याचा सारांशाचा भाग, समारोपाचा भाग आपण 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहित असतो. म्हणजे एखाद्या कल्पनेचा कल्पना विस्तार जर करायला लावलेला असेल, एखाद्या विषय वाक्याचा कल्पना विस्तार करायला लावलेला असेल तर तो 3 पॅरेग्राफमध्ये करणं हे गरजेचं असतं. टॉपिक सेंटेन्स कॅन नेव्हर बी रिमूव्ह फ्रॉम अ पॅरेग्राफ. परिच्छेदामधून विषय म्हणून दिलेल्या वाक्याचा उल्लेख होत राहिला पाहिजे, तो वाक्यातनं नष्ट व्हायला नको. ज्या वाक्याचा आपल्याला कल्पना विस्तार करायला लावलेला असेल तर त्या वाक्याचा उल्लेख हा इंट्रोडक्टरी पॅरेग्राफमध्ये, कोर कंटेंटमध्ये, कन्क्लुडिंग पॅरेग्राफमध्ये झाला पाहिजे. आता इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ म्हणजे काय ते बघू. अ गुड पॅरेग्राफ इज ऑलवेज असोसिएटेड विथ अ टॉपिक सेंटेन्स आयदर ॲट द बिगिनिंग, इन द मिडल और ॲट द एंड. The symbolism or the idea should be clearly understood. The literal, symbolic, metaphorical meaning needs to be given. To expand an idea, the focus should be on words and expression of thoughts to put forth the hidden meaning or deeper thought behind given idea. In short, the given idea needs to be well evaluated and interpreted accordingly. इंट्रोडक्टरी पॅरेग्राफमध्ये ते जो विषय वाक्य आपल्याला दिलेलं असेल, ज्या वाक्याचा कल्पना विस्तार आपल्याला करायचा असेल तर त्याचं स्पष्टीकरण देणं हे गरजेचं असतं. एका योग्य परिच्छेदात दिलेल्या विषय वाक्याचे वाक्य नेहमी सुरुवातीला, मध्यात किंवा शेवटात दिलेले असतात. त्यातील कल्पना ही शाब्दिक, प्रतिकात्मक स्वरूपात किंवा रूपक अर्थाने व ती कल्पना शाब्दिक स्वरूपात आहे. त्या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचे सिम्बॉलिझम, कोणत्या प्रकारचे प्रतीकं वापरलेले आहेत, या गोष्टींचा डिस्कशन हे इंट्रोडक्टरी पॅरेग्राफमध्ये झालं पाहिजे. त्या विषय वाक्याचा आपल्याला स्पष्टीकरण आपण इंट्रोडक्टरी पॅरेग्राफमध्ये दिलं गेलं पाहिजे. कोर कंटेंट, कोर कंटेंट याला मूळ गाभा असं म्हणतो. हा सेकंड पॅरेग्राफ आपल्या कल्पना विस्तारचा असेल. व्हाईल एलोबरेटिंग व्हेरियस आस्पेक्ट ऑफ आयडियाज, रिमेंबर दॅट द फॉलोइंग पॉईंट्स नीड टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. कल्पनेच्या विविध पैलूंचा विस्तार करताना पुढील मुद्दे लक्षात घेणं गरजेचं असतं. एक्सप्लोअर पर्सेप्टिव्स, गिव्ह इन्स्टन्सेस, एनेडॉक्स, एक्सपिरियन्सेस और इवन पर्सनल एक्सपिरियन्सेस. कल्पना विस्तार करत असताना मूळ गाभ्याच्या भागामध्ये दृष्टिकोनाचा अन्वय करावा लागतो. विविध उदाहरणं द्यावी लागतात, प्रसंग सांगावे लागतात, वैयक्तिक अनुभव आपण तिथं नमूद करू शकतो. देअर शुड बी
युनिटी अँड क्लॅरिटी ऑफ थॉट्स. कोर कंटेंटमध्ये त्या विषयाचा कल्पना विस्तार करत असताना आपल्या विचारांमध्ये एक वाक्यता युनिटी आणि स्पष्टता क्लॅरिटी असावी. मेंटेन कोहेरन्स अँड अ लॉजिकल लिंक बिटवीन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स बिटवीन द सेंटेन्सेस. दोन भिन्न मुद्द्यांच्या दरम्यान सुसंगता आणि तार्किक संगती राखली जाणं गरजेचं असतं. फॉर धिस डिस्कोर्स मेकर्स conjunctions, conjunctive phrases can be used. Each paragraph or point should be support the central idea, but proportion of space should be kept in mind. दोन भिन्न मुद्द्यांच्या दरम्यान सुसंगता आणि तार्किक संगती राखावी यासाठी डिस्कोर्स मेकर्स याचा अर्थ संबंध जोडणारे शब्द, संयोग वाक्य यांचा वापर करण्यात यावा. प्रत्येक परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ मुद्दा मूळ कल्पनेशी संबंधित असावा, परंतु त्या जागेचे प्रमाण तितकेच संतुलित ठेवणं हे आवश्यक असतं. म्हणजे त्या वाक्याचा संबंध जोडत असताना तो योग्य शब्दात जोडला घेणं गरजेचं असतं. प्रपोर्शन ऑफ स्पेस, मोर इम्पॉर्टंट आयडियाज मोर स्पेस, लेस इम्पॉर्टंट आयडिया लेस स्पेस. जागेचं प्रमाण कसं असावं, अधिक महत्त्वपूर्ण कल्पना असेल तर अधिक जागा, कमी महत्त्वाची कल्पना असेल तर कमी जागा. Proportion of emphasis is an important aspect. It simply means keeping the principal subject in a place of prominence throughout the paragraph. संपूर्ण परिच्छेदात पॅरेग्राफमध्ये मुख्य विषयावर भर देणे, त्याचे महत्त्व अधोरेखित होणे आवश्यक असते. अवॉइड टू मेनी आयडियाज. एखाद्या विषयाची कल्पना विस्तार करत असताना त्याच्या त्याच आयडियाशी संबंधित गोष्टी आपण मांडल्या गेल्या पाहिजे. तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या आयडियाज आपण अवॉइड केल्या पाहिजेत म्हणजे टाळल्या पाहिजेत. रिमेंबर दॅट दिस इज द मोस्ट क्रिएटिव्ह पार्ट टू डेमॉन्स्ट्रेट युअर नॉलेज स्किल. आपल्या भाषा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी हा सर्वात सर्जनशील भाग आहे, लक्षात ठेवणं गरजेचं असतं. कारण की याच्यातनं आपले भाषा कौशल्य हे विकसित होत असतं. कन्क्ल्युजन, निष्कर्षाचा जो भाग असतो त्यात काय असावं. ॲट द एंड वी नीड टू सम अप सुटेबली विथ स्ट्रॉंग अँड रिलिव्हंट पॉईंट्स. मुद्दे मांडताना दिलेल्या विषयाच्या वाक्याशी संबंधित अर्थाचा वाक्य प्रचार किंवा म्हण वापरून शेवट करणे आवश्यक असते. यूज ऑफ प्रोव्हर्ब्स is an appropriate at the end with a similar meaning sentence given in the topic sentence. टॉपिक सेंटेन्समध्ये एखादं वाक्य वापरलं गेलं असेल तर त्याच अर्थाची दुसरी प्रोव्हर्ब, दुसरा वाक्यांश, दुसरा वाक्यप्रचार वापरून कल्पना विस्ताराचा शेवट करणं हे योग्य असतं. उदाहरण इथं दिलं आहे. द गिवन वन इज टिट फॉर टॅट. यू मे सम अप युझिंग अनदर सिमिलर वन. रीप ॲज यू सॉ. टिट फॉर टॅट या वाक्याचा जर आपण कल्पना विस्तार करत असू आणि या वाक्याचा कल्पना विस्तार झाल्यानंतर शेवटी कन्क्ल्युजन पार्टमध्ये या वाक्याचा कल्पना विस्तार रीप ॲज यू सो या दुसऱ्या प्रोव्हर्ब वापरून त्याच अर्थाचा दुसरा प्रोव्हर्ब वापरून आपण करू शकतो. की पॉईंट्स फॉर एक्सपान्शन ऑफ आयडियाज. एखाद्या गोष्टीचे कल्पना विस्तार करत असताना कसा करायचा इथं एक उदाहरणासह इथं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. As an example, let's take the concept love thy neighbor as thyself. हे एक वाक्य आहे. love thy neighbor as thyself. thy शब्द जो आहे, thy याचा अर्थ युअर या अर्थाने वापरला गेलेला आहे. हा आर्केइक इंग्लिश म्हणजे प्राचीन इंग्रजीमधला शब्द आहे. की पॉईंट्स. वी शुड लव अदर्स ॲज वी लव अवर सेल्फ. शेजाऱ्यांवर स्वतःप्रमाणे प्रेम करा या कल्पनेचा विस्तार करूया. आपण स्वतःवर प्रेम केल्याप्रमाणे इतरांवरही प्रेम करायला हवं. लिटरल मिनिंग काय आहे ते लक्षात घ्या. टू फाइंड प्लेजर इन अदर्स व्हर्च्यूज. टू लव मीन्स टू ओव्हरलुक द फॉल्ट अँड ॲप्रिसिएट द व्हर्च्यूज इन अदर्स अँड टू फॉरगिव्ह अदर्स ॲज वी फॉरगिव्ह अवर सेल्फ.
याचा जर शब्दशः अर्थ सांगायचा असेल तर याचा अर्थ असा आहे, याचा साहित्यिक लेवलचा अर्थ असा आहे, इतरांच्या गुणांमध्ये आनंद शोधणे. प्रेम म्हणजे इतरांच्या दोषाकडे दुर्लक्ष करणे. हे वाक्य महत्त्वाचं आहे. प्रेम म्हणजे इतरांच्या दोषाकडे दुर्लक्ष करणे. गुणांची दुर्लक्ष करून गुणांची प्रशंसा करणे आणि स्वतःला क्षमा केल्याप्रमाणे इतरांना क्षमा करणे. हे वाक्य महत्त्वाचं आहे की या पद्धतीने कल्पना विस्तार करत असताना त्या शब्दाचा आत दडलेला जो अर्थ आहे तर तो शब्दाचा दडलेला अर्थसुद्धा आपल्याला आपल्या भाषेत मांडता आला पाहिजे. एक्सप्लेनेशन ऑफ डिफरंट आस्पेक्ट ऑफ द टॉपिक सेंटेन्स. आता त्या वाक्याचा कल्पना विस्तार करत असताना त्या टॉपिक सेंटेन्सशी कनेक्टेड दुसरे जे पैलू आहेत त्याचंही स्पष्टीकरण आपण केलं पाहिजे. आता समजा हे वाक्य आहे, आपण वाक्य घेतलेलं आहे लव दाय नेबर्स ॲज दाय सेल्फ. तर याचं एक्सप्लेनेशन कसं आहे, वी शूड लव ह्युमन बीइंग्स बिकॉज ऑल ह्युमन बीइंग्स आर इमेजेस ऑफ गॉड. माणूस हा देवाची प्रतिमा आहे. मनुष्यावर प्रेम केलं पाहिजे कारण सर्व मनुष्यात ईश्वराची प्रतिमा आहे. लव इज द फंडामेंटल इसेन्स ऑफ ऑल जॉयज गुडनेस अँड प्लेजर. प्रेम हे सर्व प्रकारचा आनंद, सदाचार आणि सुख याचे मूलभूत तत्व आहे. लव एन्श्युअर्स पीस अँड हार्मोनी. प्रेम शांतता आणि सुसंवाद रुजवत असतं. लव क्रिएट्स बाउंडिंग. प्रेम बंधन निर्माण करत असतं. लव समवन इज प्रोटेक्टिंग देम फ्रॉम हार्म, फायटिंग फॉर अदर राईट्स अँड वर्किंग अगेन्स्ट इनजस्टिस. एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे त्यांचे संकटापासून रक्षण करणे, त्यांच्या अधिकारासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढणे. आता कन्क्लुडिंग पार्टमध्ये काय येईल, कन्क्लुजनच्या पार्टमध्ये इथं असेल इफ समवन प्रॅक्टिस लव युअर नेबर द वर्ल्ड वूड ऑपरेट विथ अँड फार ग्रेटर डिग्री ऑफ पेशन्स, टॉलरन्स, अंडरस्टँडिंग, कम्युनिकेशन, ॲप्रिसिएशन, युनिटी. शेजारावर प्रेम करा हा विचार जर प्रत्येकाने कृतीत आणला तर सहनशीलता, सहिष्णुता, समंजसपणा, सुसंवाद, कृतज्ञता, एकता या सद्गुणांच्या आधारावर या विश्वाचे कार्य उत्तम प्रकारे चालेल. म्हणजे कन्क्लुजन जो असेल, कन्क्लुडिंग पॅरेग्राफ जो असेल त्याचा या वाक्याचा कल्पना विस्तार या पद्धतीने होईल. दिस वन प्रिन्सिपल वुड ट्रान्सफॉर्म ह्युमन हिस्ट्री. या एका तत्वामुळे, या एका सिद्धांतामुळे मानवी इतिहास बदलून टाकला जाईल. वेन वी लव ईच अदर, टेक प्लेजर in each other's achievements, work together, we are able to achieve harmony, peace and sustaining the universe. जेव्हा आपण एकमेकांवर प्रेम करतो तेव्हा एकमेकाच्या यशात आपल्याला आनंद मिळतो आणि एकत्र काम करतो तेव्हा सुसंवाद आणि शांततेच्या मार्गाने आपण विश्वाची जपणूक करू शकतो. म्हणजे या पद्धतीने इथे एक कल्पना विस्तार या वाक्याचा करण्यात आलेला आहे आणि विथ एक्झाम्पल इथं करून दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे वाक्याचा कल्पना विस्तार करत असताना प्रामुख्याने 3 पॅरेग्राफ्स, त्याला आपण परिच्छेद असं म्हणतो, तर त्या 3 परिच्छेदामध्ये तो कल्पना विस्तार झाला पाहिजे. पहिला परिच्छेद याला परिचयात्मक परिच्छेद असं म्हणतो, इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ असं म्हटलं जातं. नंतरचा जो पॅरेग्राफ असतो त्याला कोर कंटेंट असं म्हटलं जातं आणि तिसरा पॅरेग्राफ जो असतो त्याला कन्क्लुडिंग पॅरेग्राफ असं म्हटलं जातं. मला असं वाटतं की या उदाहरणाने आपल्याला सर्वांना समजलं असेल की कल्पना विस्तार करत असताना या गोष्टी करणं गरजेचं असतं. म्हणजे कल्पना विस्तार करत असताना असं म्हटलं जातं की सुटेबल टायटल इज इसेन्शियल. योग्य टायटल आपण दिलं पाहिजे. एक्सपान्शन ऑफ आयडिया इज अ शॉर्ट कंपोजिशन. वन इज एक्सपेक्टेड टू टेक द आयडिया एम्बॉइड इन अ प्रोव्हर्ब or a saying, slogan. A suitable introduction should be given through which the reader knows what you are going to write about.